नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थंडीची चाहूल लागताच आपल्याला शरीराला उष्णता देणारे असे उबदार पदार्थ खावेसे वाटत असतात. त्यासाठीच आपण इथे अतिशय पौष्टिक आणि उबदार अशी तिळाची करंजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आणखी स्वादिष्ट व्हावी यासाठी आपण इथे 2 चमचे चणा डाळीचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि चिमूटभर मीठ घालायचं. आता हे तूप आपल्या रव्याला सगळं चोळून घ्यायचं. रव्याला व्यवस्थित तूप लागल्यामुळे करंजी छान खुसखुशीत होईल. छान एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा आहे. आता छान एकत्र करून झालेला आहे. फार सैल नको आणि फार कडक नको असा आपल्याला याचा उंडा भिजवून घ्यायचा आहे. भिजवून झाल्यानंतर थोडा तेलाचा हात लावायचा आणि अर्धा ते 1 तास आपण त्याला झाकून ठेवणार आहोत. चांगला मुरल्यानंतर आपण त्याला खलबत्त्यामध्ये कुटून नरम करून घ्यायचं आणि गोळे तयार करून घ्यायचे. तर आपल्याला इथे सारण लागेल. त्यासाठी आपण इथे 1 वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम हे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. यातील 2 चमचे तीळ आपण वेगळे वाटीमध्ये काढून ठेवलेले आहेत. आता इथे गूळ घेतलेला आहे. त्याच वाटीमध्ये आधी गच्च भरून घेतला आणि परत अर्धी वाटी आपण त्याच वाटीवरती ठेवलेला आहे, म्हणजे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेला आहे. आता जे अख्खे तीळ घेतले होते ते सुद्धा त्यामध्ये घातलेले आहेत. बारीक करतानाच आपण थोडं जायफळ पावडर सुद्धा यामध्ये घातली होती. तर इथे रवा भिजवून घेतला होता, तो छान मुरलेला आहे. त्याला थोडं कुटून घ्यायचं आणि असे गोळे तयार करून पोळपाटावर लाटून घ्यायचे. आता इथे आपण ह्याची हातावर सुद्धा करंजी बनवू शकतो किंवा मग साचा घ्यायचा, त्याला थोडा मैदा लावायचा आणि त्यावरती ही पारी ठेवायची. त्यामध्ये सारण भरायचं. कढईने थोडं पाण्याचं बोट लावायचं. व्यवस्थित जुळून घ्यायचं, नाहीतर तेलामध्ये करंजी फुटून जाऊ शकते. सारणामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस आणि बेदाणे सुद्धा घालू शकता. तसेच गुळाऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता, परंतु गुळाची चव या करंजीला छान लागते. अशा प्रकारे तुम्ही बनवून याचा आस्वाद घेऊ शकता. नुसते तिळाची सुद्धा करू शकता, परंतु मी आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काजू बदाम घातलेले आहेत. अशा प्रकारे करंज्या बनवून घेतल्या. आता आपल्याला तेल तापवून ठेवलेलं आहे, त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. एकाच वेळी जास्त सोडायचे नाही, एक तळून घेतली तरी चालेल. तुम्ही बघू शकता आपला उंडा खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे आपल्या करंजीला छान वरती असे बबल्स आलेले आहेत. बबल्स आले म्हणजे आपली करंजी अगदी छान खुसखुशीत झालेली आहे. शिवाय त्यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ वापरल्यामुळे वरची पारी खूप स्वादिष्ट झालेली आहे. अशा प्रकारे सर्व करंजी आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. फार लाल होऊ द्यायची नाही. तुम्ही बघू शकता आतील सारण किती छान झालेलं आहे. अशा प्रकारे हिवाळा स्पेशल तिळाची करंजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.